लाईव्ह व्हिडिओ लाईव्ह साहेब कुठे आहेत तुमचे आयुक्त सहायुक्त कुठे आहेत विरारला आहेत मग आता तुमचे जे ऑफिसर लोक आहेत ते सगळे कुठे आहेत बांधकाम विभागाचे मेन कोण आहेत तुमच्या इथं बांधकाम विभागाचे ई विभाग प्रभागी बाजूला आहे का साहेब कुठे आहेत तुमचे साहेब कोण आहेत तुमचे साहेबांचं नाव विरारला गेले त्यांचा नंबर द्या मला त्यांना फोन लावा ॲक्च्युली त्यांना म्हणावं साहेब तक्रार आलेली आहे तुम्ही या इथे तुम्ही भेटेल म्हणून मी खास फोन लावा त्यांना एकदम ह्याच्यासारखा कारभार लावून ठेवलेला आहे नुसता त्यांना जाऊ देऊ नका कदम साहेबांना थांबवा नाही कदम साहेबांना बोलवा इथे मला त्यांचा इंटरव्ह्यू घ्यायचा आहे हा कुठला ढसाळ कारभार लावून ठेवलेला आहे लोक म्हणजे काय त्यांच्या ताटाखालची मांजर का लावा फोन त्यांना नाही तर तुमच्या आयुक्तांना फोन लावा आयुक्तांचा नंबर द्या मी फोन लावतो असं कसं नाही मला माहिती नाही मी कुठल्या ऑफिसमध्ये जाणार नाही मला तुमच्याकडनं आयुक्तांचा नंबर पाहिजे तुम्ही VVMC मध्ये काम करता ना कारण माझी तक्रारी बांधकाम विभागामधून आहे आणि मला बाजूमधून सांगितलं तुमच्याकडनं घ्यायचं अरे वेळ लिहिलाय 3 वाजताचा वेळ लिहिलेला आहे तिथे गुरुवार दुपारी 3 वाजतापासून 4 वाजेपर्यंतचा वेळ लिहिलाय कुठे आहेत तुमचे साहेब बोलवा त्याला हा तिथून ऑर्डर करायला येतो त्यांना बोलवायचं इथे त्यांना इथे आज मी सगळ्यांनी तुम्ही यायचं तिथे आता मी घेऊन जातो तुम्हाला जिथे आहे ना इलिगल कन्स्ट्रक्शन आत्ता दाखवतो आणि थोडा मग तिथे मला सांगा तक्रार पाहिजे मला फक्त विदाऊट युनिफॉर्म पाठवता का तोडफोडसाठी हा कुठला ढासाळ कारभार लावलाय तुम्ही लोकांनी बेकायदेशीर कुठले कुठे आहेत पेडवी काका आले नाहीत ते अजून 2.5 वर्ष त्यांना फोन लावा माझ्या समोरची गोष्ट आहे ती आणि परत हातपाय पडायला लावला पेडवी साहेब कुठे आहेत त्यांना बोलवा येते अरे समाज कल्याणासाठी आपण कामं करतो आणि त्याच्यामध्ये या लोकांची हे बेकायदेशीरपणा वर्तणूक साहेब पेडवी साहेबांना फोन लावा त्यांना इथे बोलवा तो आप वो साइड में कैसे गए हाँ तुमचे साहेब कुठे आहेत बोलवा त्यांना हे कोणाची केबिन आहे ही कोणाची केबिन आहे एक्सक्यूज मी मॅडम ही कोणाची केबिन आहे या इथे या जरा या इथे या असे त्या साईडला पत्रकार लोक वगैरे कसे जातात आत्ता माझ्याकडे व्हिडिओ शूटिंग आहे माझ्याकडे ऑन रेकॉर्ड आहे नाही असं नाही इथे सगळं चालतं त्यांचं आणि तिथे कायदेशीरपणे चाललेल्या माणसाला हे लोक कायदे दाखवतात ते पण फुकटचे विदाऊट नोटीस तोडफोड करायला पाठवतात त्यांच्या घरचा कायदा आहे ना हो साहेब तुमची केबिन आहे ना तुमच्या केबिनमध्ये पत्रकार असे तुमच्या टेबलवरचे पेपर वगैरे कसे हलवतात हां नोटीस दिले पेपर मग तुमच्या केबिनमध्ये तुमच्या टेबलवर जाऊन ते तुमचे पेपर हलवणार त्यांना नोटीस दिले आता नोटीस दिले काही असेल तुम्ही कुठे होतात मग अरे सही घ्यायला गेलो हां मग तुमचे पेपर कसे ते हलवतात पेडवी साहेबांना फोन लावा साहेब पेडवी साहेबांना फोन लावा आणि खोडियार चॅरिटेबल ट्रस्टला दिलेल्या नोटिसीची कॉपी कागदपत्र सादर करण्यासाठी त्यांना वेळ दिलेली 15 दिवसाची त्याची कॉपी मला आत्ताच्या आत्ता पाहिजे आणि तुमच्या आयुक्तांना बोलवा इथे
माझी सुट्टी करून काय करणार मी काढणार. मला आत्ताच्या आत्ता महाकोटीयार चॅरिटेबल ट्रस्टला दिलेल्या नोटिसीची कॉपी पाहिजे. मला कागद दाखवण्यासाठी जी तुम्ही नोटीस दिली होती त्याची मला कॉपी पाहिजे. मला माहिती नाही आता कोणी असेल, मी सकाळी तुम्हाला रिक्वेस्ट केली होती की नाही? मग तिथे कशाला आमचं नुकसान केलं? हां, आणि तुमचे अधिकारी बेकायदेशीरपणे उद्धटाने बोलतात आमच्याशी. विदाऊट युनिफॉर्म कसं ते येतात तोडफोडसाठी? मला आत्ता पाहिजे ती. हे नाही रे, हे याचं आहे. आणि तुमच्या सहायुक्तांना फोन लावा. सकाळी मला बोलवलं त्यांनी 10:30ला आणि स्वतः 3 तास गायब राहिले. आत्ता पण त्यांची वेळ आहे 3 ते 4ची. ते आहेत का केबिनमध्ये? नाही. या पेडवी साहेब, या साहेब, या साहेब. तुमचा युनिफॉर्म वगैरे कुठे होता त्या टायमाला? या आतमध्ये या. होय, आतमध्ये या. पेडवी साहेब, तुमचं ID कार्ड, तुमचा युनिफॉर्म कुठे होता? साईडवर होते तेव्हा. आणि तुमचे सहायुक्त कुठे आहेत? तिथे ह्याच्याने बोललेले ना मला. सहायुक्त कुठे आहेत तुमचे? कुठे फोन लावा. हो साहेब, थांबा ना जरा, फोन लावा. हो पेडवी साहेब, जरा उत्तर तर द्या. लोक लाईव्ह बघतायत. हो पेडवी साहेब, इमानदार आहात ना? मला तुम्ही सांगितलेलं ना. हो वरती. हो साहेब, पडू नका, जीव सोडू नका. यावर येतील. थांबा, आता घेतो ना तुम्हाला बरोबर. रेल्वे स्टेशनच्या बाजूला 200 मीटरचा कायदा आहे. 200 मीटरपर्यंत कुठलं मार्केट नाही पाहिजे. हां, यांना ते दिसत नाही. बांधकाम विभाग आहे ना. 2 मिनिटं. प्रदीप पाचंगे कोण आहेत? प्रदीप पाचंगे मंत्रालयात आहेत. मग आता तुमचे अधिकारी कोण आहेत बांधकाम विभागाचे? कुठे आहेत? बोलवा त्यांना. नाही, ते मी काढीन. ते त्याच्यासोबत अटॅच करीन. आता 10-15 जणांना घरी बसवल्याशिवाय ठेवणार नाही. रिक्वेस्ट करतोय, साहेब करतोय, तर साहेब लोक डोक्यावर चढायला लागले. इथले कोण आहेत? साहेब, तुमचा इंटरव्ह्यू लाईव्ह चालू आहे. मला सांगा साहेब, तुमच्या एरियामध्ये अतिक्रमण किती झालेले आहेत? अनधिकृत बांधकामे किती झालेली आहेत आचोळेमध्ये? संबंधित अधिकारी नाही. आणि हा विभाग ठीक आहे, तुमचा बांधकाम विभाग आहे ना? मेंटेनन्सचा आहे ना? ठीक आहे, मेंटेनन्सचा आहे ना? मग रस्त्यांवर साहेब, तुमच्या इथे रस्त्यांवर खड्डे किती आहेत? खड्डे असतील तर खड्डे बुजवण्याचं काम चालू आहे ना. कुठे काम चालू आहे? मला दाखवा. चला मला दाखवा कुठे काम चालू आहे तुमचं. लाईव्ह चालू आहे साहेब, मला दाखवा. नाही, मला संविधानाने फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन दिलेलं आहे साहेब. मला काम दाखवा. आणि राईट टू एक्नॉलेजमेंट मध्ये मी तुम्हाला काम पण विचारू शकतो. मला दाखवा ना काम. तुम्ही दाखवा ना. मला तुमचं काम कुठे चालू आहे ते तरी दाखवा. मला खात्री होईल ना. कारण साहेब, मी आता आज पूर्ण नालासोपारा फिरून आलो. मला समजलं पाहिजे ना की काम कुठे चालू आहे तुमचं. लिटरली विषय वेगळा आहे. नाही, विषय तोच आहे साहेब. विषय तोच आहे. रस्त्याच्या खड्ड्यांचा विषय हा आहे ना. ठीक आहे, द्या ना मला लिस्ट. द्या ना. कुठे लिस्ट कशाला? मी कशाला द्यायची? तुम्ही द्यायची. उलट मला काय तुम्ही लिस्ट द्यायची. तुमचं काम कुठे चालू आहे मला दाखवा. मला आता काम दाखवा. फक्त तुमचे जे टेंडर्स पास झाले त्याची कॉपी मला दाखवा ना. आता जिथे काम चालू आहे त्याची कॉपी तरी दाखवू शकता तुम्ही मला. ठीक आहे, तिथे जाऊन नाही दाखवू शकत. शहरामध्ये भरपूर कामं चालू आहेत. शहरामध्ये कुठे चालू आहेत? एरिया सांगा मला फक्त. मी आता 5 मिनिटात पोहोचेन. हा, वसई विरारमध्ये नाही. ही प्रभाग समिती ई आहे. मी ईचं विचारतोय. ईचं मला सांगा कुठे काम चालू आहे आता सध्या. आता सध्या काम कुठे चालू आहे? आमचे खाते प्रमुख जे आहे त्यांना विचारा तुम्ही काय असेल. साहेब कुठे आहेत? साहेब आता मंत्रालयात मिटिंगला. ओके. आणि साहेब, तुमचा आयुक्तांचा नंबर वगैरे काही असतो तुमच्याकडे? अवेलेबल करून देतात? जे पण तुमचे जे पण ग्राहक वगैरे येतील त्यांच्यासाठी तुमच्याकडे काही आयुक्तांचा नंबर वगैरे काही देण्याचे? ठीक आहे, द्या मला. आमचा सामान्य प्रशासन विभाग जो आहे ना त्याच्याकडे सगळ्यांचे नंबर आहेत. अच्छा, म्हणजे इंडिव्हिज्युअली विभागवाले कोणी देऊ शकत नाही? जर तुम्ही म्हणजे तुम्ही बांधकाम विभागवाले असून जर का मला बांधकाम विभागाची तक्रार असेल, आता तुमच्याकडनं माझी सॉल्व्ह नाही झाली, बरोबर आहे, मग मला जर का ती सॉल्व्ह करून घ्यायची असेल, मला आयुक्तांचा नंबर लागतोय, बरोबर आहे, मग ते तुम्ही मला देणार नाही असं? मला खाली जावं लागेल? म्हणजे मला खाली जाऊन घ्यावं लागेल असं? तुम्हाला कुठल्या सहाय्यकांचा नंबर पाहिजे? मला सहायुक्त नको, मला आयुक्तांचा नंबर पाहिजे. आयुक्त साहेबांचा, लोखंडे साहेबांचा नंबर पाहिजे. लोखंडे साहेबांचा नंबर वगैरे जे आहेत ना ते सगळे तिकडे सामान्य प्रशासन विभाग आहे आमचं, तिकडे मिळेल नंबर वगैरे.
म्हणजे तेच ना, इनडिरेक्टली मला तिथे जाऊन घ्यावं लागेल ना. सामान्य प्रशासन विभाग जो असतो ना जनसंपर्क मी तेच म्हणतो साहेब, म्हणजे इनडिरेक्टली मला तिथे जाऊन घ्यावं लागेल ना. बस दॅट्स इट. थँक्यू सो मच. हॅलो. साहेब, हो साहेब, मला आयुक्तांचा नंबर द्या, लोखंडे साहेबांचा. मी नाही देणार. मला अहो साहेब, तुम्ही सरकारी अधिकारी, मी तुमच्याकडनं मागणार की लोकांकडनं मागणार? दे त्याला, घे काटेवर. नाही घेणार. आणि पेडवी साहेबांना बोलवा. मी तुम्हाला 5 मिनिटापूर्वी रिक्वेस्ट केली होती, मला पेडवी साहेब इथे पाहिजे, आणि तिथे जेवढे लोक तोडफोडसाठी गेलेले ते सगळेच्या सगळे मला इथे पाहिजे. साहेब, तुमची सीट आहे का ती? तुम्ही इथे बसता का? मग तुम्ही कोण? स्टाफ आहात? मग ही जागा कोणाची आहे काय माहिती आहे? ही जागा कोणाची आहे काय माहिती आहे? कोण आहे तिथले साहेब? काकडे कोण आहेत ते? कोण आहेत ते? क्लार्क आहेत. मग ते कुठे आहेत? अच्छा, मग तुम्ही कसे बसले होते त्यांच्या जागेवर? तुम्ही त्यांच्या जागेवर कसे बसले होते? फाईल मला तर नाही दिसली तुम्ही फाईल काढलेली. आणि मुळात म्हणजे एखाद्या अधिकाऱ्यांच्या खुर्चीवर बसता तुम्ही साहेब. ही दुसरी झाली आहे गोष्ट, ही दुसरी गोष्ट आहे. साहेब, मी काय म्हणतो, मला आत्ता इथे आपले आता तुमच्या तोडफोडसाठी आलेले सगळे अधिकारी इथे पाहिजे. सगळे स्टाफ पूर्ण, जो विदाऊट युनिफॉर्म होते आणि जे युनिफॉर्ममध्ये असतील ते पण मला इथे पाहिजे. आणि मला आत्ता पेडवी साहेब इथे पाहिजे. साहेब, तुम्ही कोण? तुमचं इंट्रोडक्शन द्या ना, लोक लाईव्ह बघतायत. काय कारण काय आहे? लोक लाईव्ह बघतायत साहेब. इंट्रोडक्शनसाठी कारण लागतं. नागरिक आहे मी साहेब, इंट्रोडक्शन देऊच शकता तुम्ही. बोला ना, काय सांगतो मला? इंट्रोडक्शन, तुम्ही कोण, तुमचा पदभार काय, डेझिग्नेशन इन द सेन्स इंग्लिशमध्ये. टॅक्स डिपार्टमेंट. टॅक्स डिपार्टमेंटमध्ये आहात, बरोबर आहे. ठीक आहे साहेब. आपला सर्वे नंबर 98 1B, हिस्सा नंबर 1B, याच्यामध्ये पोलीस चौकी झालेली आहे तयार. त्याचं टॅक्स भरल्याची पावती आहे का साहेब तुमच्याकडे? नंबर लागेल मला. मी सांगितलं ना, सर्वे नंबर, हिस्सा नंबर मी सांगितलं तुम्हाला. सर्वे नंबरला नाही साहेब, सरकारी जागा आहे, आता त्याला पण सर्वे नंबर लागेल तुम्हाला. त्याच्यामध्ये तुमच्या हिशोबाने, तुमच्या रेकॉर्डच्या हिशोबाने ती महानगरपालिकेची जागा आहे, आणि ती जागा हे वाहनतळ म्हणून तुम्ही आरक्षित केलेली आहे, जे की बेकायदेशीरपणे आहे, बरोबर आहे. मग आता त्याच्यावरती पोलीस स्टेशन म्हणजे तुमच्या नजरेत नाही ते. तुम्ही ऐकून घ्या. हां, बोला ना. जे टॅक्स भरल्याचं विचारता येईल ना, आमच्याकडे जवळजवळ 2.5 लाख प्रॉपर्टी आहे. हां, 2.5 लाख प्रॉपर्टीमध्ये ठीक आहे ना साहेब, ऑनलाईन आहे आता सिस्टम, तुम्ही ऑनलाईन सर्च करू शकता. सर्वे नंबरच्या हिशोबाने निघताय साहेब, निघताय. आम्हाला प्रॉपर्टी नंबर पाहिजे. प्रॉपर्टीचे नंबर. प्रॉपर्टीचा अनधिकृत बांधकामाला कुठला प्रॉपर्टी नंबर आला? तुम्ही घरपट्टी बद्दल विचारता म्हणून मी तुम्हाला म्हटलं त्यांनी टॅक्स भरलाय की नाही, मी हे तुम्हाला विचारलं. मी तुम्हाला हे नाही विचारलं की त्याचा नंबर काय ना, त्याची डिटेल मी तुम्हाला नाही विचारलं. ते अधिकृत आहे की अनधिकृत, तेवढं फक्त मला तुम्हाला विचारायचं. कारण बांधकाम विभागाचं हे ऑफिस आहे. बांधकाम विभाग वरती लिहिलेलं आहे, बरोबर, तुमच्या केबिनच्या बाहेर. काय लिहिलेलं आहे? सामान्य प्रशासन. आणि कदम म्हणून आहे ते. मला माहिती. ठीक आहे साहेब, आता तुम्ही आहात त्यांच्या जागी, तुमचा पदभार आहे, बरोबर आहे. माझ्याकडे नाही पदभार. ते नसतील तर लोकांना उत्तर द्यायचं काम तुमचं आहे, बरोबर आहे. मग मला उत्तर द्या, ते अधिकृत आहे की अनधिकृत? ते अधिकृत आहे की अनधिकृत, हो की नाही? सर्व कागदपत्र बघून आम्ही बोलणार ना, त्याचं काय. ठीक आहे साहेब, मग तिथे मंडप बांधलाय, त्याच्यासाठी तुम्ही तोडफोडसाठी तुमची माणसं गेलेत, सामान्य प्रशासनाची माणसं गेलेत तिथे. मग त्यांना बोलवा, पेडवी साहेबांना बोलवा. बांधकाम डिपार्टमेंट असतो. बोलवा इथे त्यांना बोलवा इथे. सकाळी पेडवी साहेबांना इथे बोलवा. बोला काय क्या कदम साहेब किधर गए? कदम साहेबांना बोलवा, फोन लावा त्यांना. साहेब, कदम साहेबांना फोन लावा. तेवढं भरपाई करून घेईन. ते लोकांचे पैसे आहेत, लोकांनी आंधळ्या मुलांसाठी दिलेले पैसे आहेत ते. मी दिलेले, तेवढा नुकसान भरपाई करून घेणार. कारण की आमच्या अर्ज आंधळ्या मुलांसाठी दिलेले आहे. दुसऱ्यांना कसं का देता? काय तुम्ही परवानगी दुसऱ्यांना कसा देता? माझा अर्ज प्रिंटिंग आहे.
कसली परवानगी? ती कसली दिली ते तुम्हाला माहिती असेल ना. तुम्ही कदम साहेबांना बोलवा ना साहेब, तुम्हाला काही नाही माहिती ना, तुम्ही कदम साहेबांना बोलवा इथे. कारण त्यांनी मला सकाळी बोलवलेलं, मी 3 तासाचा पिक्चर बघून इथून गेलोय, 3 तास वाट पाहून गेलो. खालीच होते ना त्या टॅक्सला. मी कशाला त्यांना जाऊन भेटायचं, मी त्यांना येऊन इथे भेटलो, त्यांनी सांगितलं थांबा म्हणून मी थांबलो. आणि एखाद्या अधिकाऱ्याने सांगितल्यानंतर मला विचारायची गरज नाही, साहेब येऊ का आतमध्ये, त्यांनी बोलवायला पाहिजे. त्यांना फोन लावा, त्यांना बोलवा इथे वर, येतील ते. कुठे येते ते? बोलवा त्यांना इथे. पेडवी साहेबांना बोलवा इथे. ते जे तुमचे तिथे स्टाफ गेलाय विदाऊट युनिफॉर्म बेकायदेशीरपणे, त्यांना बोलवा इथे. आणि महाखोडियार चॅरिटेबल ट्रस्ट यांना कायदेशीररित्या 15 दिवसाची कागद दाखवण्यासाठीची जी नोटीस दिलेली आहे तुम्ही, त्याची प्रत मला आत्ता इथे पाहिजे. हो साहेब, या ज्या गोष्टी आहेत ना ते आमच्या सहाय्यक आयुक्ताच्या अखत्यारीतल्या गोष्टी. सहायुक्त तुमचे असतातच कुठे, त्यांचा 3 ते 4चा वेळ त्यांनी लावलेला आहे तिथे. तुम्ही त्यांना विचारायचं ना. ठीक आहे ना साहेब, मग ठीक आहे ना, मग तुम्ही तुमच्या कदम साहेबांना तर बोलवू शकता. तुम्ही त्यांच्याशी काय बोलायचं तेच बोलवा ना त्यांना इथे. आमचे बॉस ते बोलवा. काही ठीक आहे साहेब, हरकत नाही, तुम्ही त्यांना बोलवा इथे. शेवटी काय ऑफिसचं काहीतरी हे असतं ना. ठीक आहे, नाही मी मानतो ते, Responsibility मी मानतो. सर्व. नाही साहेब, अहो तिथे तुम्ही कायदे तोडता, मग इथे तोडायला काय. हो ते बरोबर आहे. मग? मला जे काय बोलायचं साहेबांशी बोलून घ्या. तुम्ही तिथे कायदे तोडता, मग इथे तोडायला काय. आज ब्रिजच्या खाली वाहतूक कोंडी होते, ते तुम्हाला दिसत नाही. बरं बोलवा वर केबिन मध्ये. विरारला आहे साहेब. कोण? कदम साहेब. कदम साहेब आत्ता 2 मिनिटापूर्वी इथे होते आणि मी त्यांना थांबायला सांगितलेले आहेत, ते थांबलेले नाही. पहिले घेऊन गेले ते ऑडिटचं काहीतरी काय चालू तिकडे गेले. मला माहित नाही साहेब, मला ते इथे पाहिजे, नाही तर आज महानगरपालिका बंद होऊ देणार नाही. मी इथे उपोषणाला बसेन आत्तापासून. तर तुमचा अधिकार आहे, तुम्ही काय. मला नैतिक अधिकार दिलाय, तो नैतिक अधिकार जर का मी वापरला असता ना तिथे, तर चोर समजून मी त्यांना फटकवला असता तिथे. तुमच्या ऑफिसर लोकांना नैतिक अधिकाराचा गैरवापर करू देऊ नका. आणि तुम्ही सुद्धा करू नका. आम्ही कर्मचारी आहेत, आम्हाला काय. आम्हाला कर्मचारी आहात, मग तुम्हाला काय, म्हणजे कायदा तुमच्यासाठी काहीच नाही. आम्ही कर्मचारी. कसं, कुठली भाषा वापरताय तुम्ही कुठली भाषा वापरता. आम्ही कर्मचारी आहे, आम्हाला काहीच नाही. आम्हाला काहीच मग आमचं जे कुठल्या हिशोबाने. मी तुम्हाला कायद्याचा दुरुपयोग करू नका हे सांगितलं, तुम्ही काय म्हणताय मला. मग तुम्ही काय म्हणताय मला, की आम्ही कर्मचारी आहे, आम्हाला काय काही नाही. कदम साहेबांना बोलवा इथे. ते विरारला गेले. विरारला कसे गेले, मी त्यांना थांबायला सांगितलेलं आहे. पेडवी साहेबांना बोलवा इथे. कदम साहेबांचा नंबर. पेडवी साहेबांना बोलवा इथे. कदम साहेबांचा नंबर घ्या, त्यांच्याशी बोलून द्या. घ्या तुम्ही. द्या. आज तुमचे आयुक्त, सहायुक्त आणि कदम साहेब इथे आल्याशिवाय मी महानगरपालिका बंद करू देणार नाही. 9960 27 9668. मुळात मला पहिली तर तुम्ही साहेब एक तर करू शकता, मी नागरिक आहे, नागरिक म्हणून मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो. 98 ब सर्वे नंबर 98 ब ही जागा तुमच्या मालकीची आहे, ती मला कागदपत्र पाहिजे तुमच्याकडनं. तो विभाग आपल्या सामान्य प्रशासन विभाग, जनसंपर्क विभाग. मग बस, मग मी जनसंपर्क, मी जनता आहे, मी तुमच्याशी संपर्क केलेला, मला माहिती. बोलून घ्या. मला तुमच्याकडनं ते कागदपत्र पाहिजे आत्ता. साहेब करतो तर साहेब लोक डोक्यावरच चढायला लागले. चालू आहे. बसून साहेब बसून बोला ना. बाकी तुमचे कोण आयुक्त वगैरे आता इथे तुमचे मेन कोण आहेत, सभापती वगैरे कोणीतरी असतील इथे आज. बजेटची चर्चा आहे, मग तुम्ही लोक जर का तुमचे कुठले अधिकारी इथे अवेलेबल नाही, मग तुम्ही तिथे कसे पाठवता. बांधकाम तोडण्यासाठी तुम्ही तिथे पाठवता कसे बेकायदेशीरपणे. हां, मग कधी बोलतील ते. सकाळी 10:30ला मला तिथे इथे बोलवतात आणि ते स्वतः 3 आता वाजलेत, आता वाजलेत 5. ते आहेत कुठे. चर्चा चालू होते 28 वाजते, 5:30 ना चर्चा. काही असेल, मग त्यांनी वेळ दिलाय, वेळ लिहिलेला आहे, त्या वेळेत ते इथे हजर पाहिजे की नाही आहेत हजर, तर मग त्यांनी तशी बेकायदेशीरपणे कारवाई नाही केली पाहिजे ना. हे झालं तुझं क्लोजिंग. साहेब पेडवी साहेब इथे होते आता, पेडवी साहेबांना बोलवा.
झालं? पेडवी साहेब तुमच्या विभागाचे अधिकारी आहेत, बोलवा त्यांना इथे. ते लिहि ना अक्षरात. पेडवी साहेबांना बोलवा साहेब इथे. साहेब पेडवी साहेबांना बोलवा इथे. त्याच्यामध्ये तुम्हाला एक- मला पेडवी साहेब इथे पाहिजे. आत्ता 5 मिनिटापूर्वी ते इथे होते. मी त्यांना सांगितलं थांबायला, ते थांबले नाही आहेत. मला आता इथे पाहिजे. त्यांना फोन लावा तुम्ही. साहेब बघते ना ते. त्यांना तुम्ही फोन लावा. मी लावला ना फोन त्यांना, तर ते पेडवी साहेबांना तुम्ही फोन लावा आणि कदम साहेबांना फोन लावून मला द्या. पेडवी- माझा नैतिक अधिकार आहे तो. मी तुमच्या विभागाच्या अधिकाऱ्यांना मला बोलायचं असेल मी तुम्हाला सांगू शकतो. घ्या ना मग तुम्ही त्यांचा मला फोन लावून द्या. मला फोन लावून द्या तुम्ही. घ्या ना तुम्ही. मला फोन लावून द्या तुम्ही, कारण ते माझा फोन नाही उचलत आहेत लिटरली. पेडवीचा नंबर घ्या. मला कोणाचा नंबर नको आहे, मला तुम्ही फोन लावून द्या. तुमच्या केबिनमध्ये कोण पण येऊन बसतं तुमच्या खुर्चीवर, तुमच्या टेबलवरचे पेपर उचलून नेतं. काय कारभार लावलाय हा? लावा फोन त्यांना आणि त्यांना फक्त एवढं सांगा की इथे केबिनमध्ये या म्हणून. आणि स्पीकरमध्ये लावा सर. स्पीकरमध्ये लावा. जर का तुम्ही साफ असाल तर, तुम्हाला वाटत असेल तुम्ही करप्ट नाही आहात तर मग लावा त्यांना फोन. हा पेडवी कुठे आहे? जरा एखाद आमच्या कॅबिनला आहे ना, एक कोण साहेब आले. सुतार साहेब का? कुठे? तिकडे साईटवर? बरं ठीक आहे सर. ठीक आहे चालेल. ओके ओके. ते कधीपर्यंत येतील त्यांना विचार. तिथं जे साईटवर आहे म्हणजे. कुठल्या साईटवर? ते कुठं काय ते बांबू काढायचं, कुठं काय काम चालू आहे ते ना? काढायला घेतले का? तिकडे ठीक आहे. सुतार साहेब आहे, ते इन्चार्ज आहे. गाईज आपण आता परत जाऊया तिथेच, अनधिकृतपणे जे बांधकाम तोडतात ना तिथे.